मी माझ्याकडे आलेल्या लोकांनाही सांगते की बाबा रे, तू आधी स्वतः जज कर की तुझा जो प्रॉब्लेम आहे तो खरंच प्रॉब्लेम आहे का. कारण बिल्डरनी तुझा इगो दुखावला म्हणून बिल्डरचा इगो दुखवायला जाशील तर तसं ते तुझ्याच्याने पॉसिबल नाहीये. बरोबर. तुम्ही शेवटी कुणाशी भांडताय हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुम्ही कितपत उडी घेऊ शकताय. जर तुम्ही मोठी उडी घेऊ शकत असाल तर मग इगो आणि इगो क्लॅशेस वरती कंप्लेंट फाईल करू शकता. असं बऱ्याच वेळा बघण्यात आलेलं आहे की लोकांना इगो हर्ट झाला, माझ्याशी बिल्डर असं कसं बोलू शकतो, मी एवढा 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय. पण शेवटी 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय, कार पार्किंग नीट नाही म्हणून बिल्डरशी तुम्ही भांडताय, कोर्टात पण जाणार आहे, पण तुमच्याकडे कार आहे का. तुम्ही जेव्हा तुमची केस फाईल करताय तेव्हा हे स्वतः तुम्ही जज केलं पाहिजे की माझा जो प्रॉब्लेम आहे तो जेन्युइन आहे का. तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला जर जेन्युइन वाटत असेल तर तो वकिलाला पटवून द्या की माझा हा प्रॉब्लेम हा जेन्युइन आहे. तो वकिलालाही जेन्युइन जर वाटला तर कंप्लेंट फाईल करा. आणि जेव्हा मग अशी कंप्लेंट फाईल होते ना तेव्हा समोर किती ताफा आहे आणि किती मोठे वकील आहेत आणि किती नंबर ऑफ वकील आहेत ह्याच्याने घाबरून जाण्यात आणि याच्याने काही फरक पडत नाही.